कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, अश्किन आजरेकर, अभिजित खतकर, रत्नेश चिरोडकर, नगरसेविका दीपा अजित ठाणेकर, सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात महापालिका चौकातील श्री गणेश पूजनाने झाली। त्यानंतर कार्यालयासमोर श्रीफळ वाढवून नव्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत महिला व बालकांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले। महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।